एकादशी म्हणतोस म्हणजे आज वैशाख मध्य दशमी तर हा काय मिळालेस निमित्त दादा? आज नामदेवाचं कीर्तन आहे का? पण मी नाही कीर्तनात अरे नाही प्रकृती अगदी बरी आहे माझी. थोडा एकांत आवाज दादा तापी नदीचा हा परिसर किती सुंदर आहे असं वाटतं की तू थांबूनच काय म्हणालास दादा? काही वैष्णवमंडळी मला भेटायला आली पण कुणाला भेटावं असं वाटतच नाही. बरं कुणाचं मन नाही दुखायचं नाही. या जवळ या. अगं मुली तू कुणाच्या पायावर नकोस अशी हातात दे माझ्या. दादा मी घंटाभर इथंच बसते. नको दुसरं कोणी सोबत नको मला. अरे म्हणजे मी तुला आहे का माझ्या सोबतीला? तू जा. तूही नाही गेलास तर नामदेवाला किती वाईट वाटेल. तू जा. तू अगदी निशंक मनाने जा. ही मोगऱ्याची फुलं पाहिली की मला ज्ञानादादाचीच आठवण येते. ज्ञानादादा तर मला फुलवेडीच म्हणायचा. तो दिवस अजूनही आठवतो मला. मी नदीवरून पाणी घेऊन येत होते. वाटेत मोगऱ्याच्या फुलाने डवरलेलं झाडच आडवं आलं. मग काय तिथंच रेंगाळली माझी पावलं. बाई किती